नमस्कार. गौरी हरी क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक भातुकलीतला प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे उकळ आणि मुसळ. तर ही उकळ आणि मुसळ मी केलेली आहे 6 नंबरच्या मोत्यांमध्ये आणि आज आपण ती बघणार आहोत 5 नंबरच्या मोत्यांमध्ये कसं करायचं ते. मोत्याचं उकळ तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती, 5 नंबरचे लाल कलरचे मोती. 5 नंबरच्या मोत्यांसाठी मी तंगूस धागा घेतलेला आहे 40 नंबरचा आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे. धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे. मी जे आधीचं उकळ बनवलं होतं, जे तुम्हाला दाखवलं आधी, ते 6 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेलं होतं. आता मी 5 नंबरच्या मोत्यांमध्ये करत आहे. तर सुरुवातीला धाग्यामध्ये मी 2 लाल कलरचे मणी आणि 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेणार आहे. म्हणजेच एकूण 6 मणी आपण ओवून घ्यायचे आहेत. दोन लाल आणि 4 पांढरे असे 6 मणी ओवून घेतल्यावर जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे. की आपल्या इथे 6 मण्यांचं वर्तुळ तयार झालं. आता या 6 मण्यांमधून धागा आपण फिरवून घेऊया. मी या 6 मण्यांमधून धागा फिरवून घेते. तर इथे मी आता 6 मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 लाल मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे 2 लाल आणि ज्या मणीतून आपला धागा बाहेर निघाला होता त्याच मणीमध्ये धागा घालायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे. की आपल्या इथे हे दुसरं वर्तुळ 6 मण्यांचं तयार होतं. बरोबर. आता ह्या 6 मण्यांमधून धागा एकदा आपण फिरवून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला एकूण 11 6चं म्हणजे 11 वर्तुळ तयार करायची आहेत 6 मण्यांची. 11 सर्कल असे 6 मण्यांचे आपल्याला आता तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण ते आता तयार करून घेऊया. हे माझे 2 झालेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे तर ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून इथे परत 5 मणी ओवून घ्यायचे. जसं आपण हे केलं तसंच असे आपण 11 लाईन करून घेऊया. फक्त एवढं लक्षात ठेवा, लालच्या वरती लाल आला पाहिजे, पांढऱ्याच्या खाली पांढरंच आलं पाहिजे. तर हे असे आपण 11 सर्कल करून घेऊया. अशा प्रकारे मी इथे 11 सर्कल तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे अशा पद्धतीने. तर आता मी काय करणार, तर आपला धागा ह्या पांढऱ्या मणीतून निघालेला आहे शेवटच्या राऊंडचा. तर इथे आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे मी काय केलं तर आपला धागा ह्यातून निघाला होता, बरोबर आहे. मग मी 2 पांढरे मणी ओवून घेतले आणि आता आपल्याला हा जो पांढरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. तर मी असा खालच्या बाजूने सुई वर घेणार आहे की आपला इथे ही खालची साईड पॅक झाली. आता वरती आपल्याला 2 लाल कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि वरची बाजू पॅक करून घ्यायची आहे. तर मी काय करणार, परत हा जो पांढरा मणी आहे ह्यातून सुई बाहेर काढणार आहे की आपली ही पट्टी जोडली गेली. बरोबर. आता मी काय करणार, तर हे जे आपण 6 मणी आता ओवून घेतले ह्या 6 मण्यांभोवती एकदा आपण धागा फिरवून घेऊया. तर आता मी ह्या 6 मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर
हे जे वर्तुळ आहे आणि हे दोन वर्तुळ बरोबर। तर ह्यातला एक मणी आणि ह्या वर्तुळातला एक मणी, ह्या दोन मण्यांवर आपल्याला आता 5 मण्यांचं वर्तुळ तयार करायचं आहे। तर मी काय करते, सुरुवातीला धागा ह्या 3 मण्यातून बाहेर काढते। आपला धागा इथून बाहेर आला होता, ह्या फिरवून ह्या मण्यांभोवती मासा वर आला। आता काय करायचं आहे, तर ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे मी या 3 मण्यांतून धागा बाहेर काढलेला आहे। म्हणजेच काय, तर हा एक वर्तुळ आणि हा एक वर्तुळ, या दोन वर्तुळाचे जे मधले 2 मणी आहेत पांढऱ्या कलरचे, ह्याच्यावर आपल्याला 5 मण्यांचं सर्कल तयार करायचं आहे। तर मी आता धाग्यामध्ये 5 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेते। अशा प्रकारे मी तुम्हाला 5 म्हणाले, 5 न घेता 3 घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या 2 वर्तुळाचे हे 2 मणी, म्हणजे एकूण 5 मण्यांचं सर्कल तयार होतं। मग जिथून धागा बाहेर आलेला आहे तो मणी आणि त्याच्या अलीकडचा मणी, अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे हे 5 मण्यांचं वर्तुळ तयार होतं। परत धागा पुढच्या 2 मण्यांतून बाहेर काढायचा आहे आणि इथे परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत बरोबर। तर अशाच प्रकारे आपण आता हा पूर्ण सर्कल तयार करून घ्यायचा आहे। 5 मण्यांचं सर्कल या शेवटच्या मणीपर्यंत तयार करून आपल्याला घ्यायचा आहे। तर आता तुम्ही काय करणार, तर पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून इथे 2 मणी पांढऱ्या कलरचे ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। संपूर्ण लाईन अशीच करायची आहे। 5 मण्यांचं वर्तुळ आपण तयार करून घेऊया। आपलं हे 5 मण्यांचं सर्कल आता इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे। आता मी धागा हे सर्कल करता करता ह्या 2 मण्यांतून मी धागा बाहेर काढलेला आहे। आता ह्या वरच्या 3ऱ्या मणीतूनही मी धागा बाहेर काढणार आहे बरोबर। आता इथे आपल्याकडे किती मणी आले, तर 1 2 3 4 मणी आहेत। म्हणजेच आपल्याला इथे 5चं होण्यासाठी, सर्कल 5चं होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 1 2 3 4 अशा 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे बघा, झालं 5चं सर्कल तयार। आता धागा बाहेर आणून हा जो 5चा सर्कलचा जो खालचा मणी आहे पांढरा, इथपर्यंत आपण धागा घेऊन येऊया। अशा प्रकारे मी धागा ह्या 5व्या मणीतून, म्हणजे या खालच्या मणीतून धागा मी आता बाहेर काढलेला आहे। ह्या 5ही मण्या, हा आपला शेवटचा राऊंड होता। ह्या 5ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊन ह्या मणीतून धागा मी आता बाहेर काढलेला आहे, हे बघा। तर इथे आपल्याला आता हा आपला 6चा राऊंड झाला। हा 5चा आता आपल्याला करायचा आहे, तो 4चा राऊंड करायचा आहे। तर मी धाग्यामध्ये आता 3 लाल कलरचे मणी ओवून घेत आहे। इथे तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही कलर घेतलेत तरी चालतील। 3 लाल कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहेत। आता 4चं चौकोन तयार होण्यासाठी हा जो मणी आहे, जिथून आपला धागा निघाला आहे त्याच मणीमध्ये धागा घालून त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे।
की आपलं हे असं चौकोन तयार होईल। आता इथे परत आपल्याला 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि हा लाल मणी आणि हा पांढरा मणी आणि त्याचा पुढचा एक पांढरा मणी, अशा 3 मण्यातून धागा आपण बाहेर काढून घेऊया। तीन मण्यांतून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला ही पूर्ण लाईन करायची आहे ह्या वर्तुळापर्यंत। बरोबर काय करायचं आहे, तर आता आपला हा धागा ह्या पांढऱ्या मणीतून निघालेला आहे। तर इथे तुम्ही काय करायचं आहे, तर 2 लाल कलरचे मणी घेऊन हा लाल, हा पांढरा आणि त्याचा पुढचा एक पांढरा, अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपण ही लाईन पूर्ण करून घेऊया। शेवटच्या मणीला काय करायचं ते बघूया। अशा प्रकारे आपला हा 4चा राऊंड इथपर्यंत कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला हा शेवटचा राऊंड इथे करायचा आहे। तर आता माझा धागा ह्या पांढऱ्या मणीतून निघालेला आहे। तर आता मी काय करणार, हा पांढरा मणी आणि हा लाल मणी, ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेणार आहे। आणि इथे आपल्याला 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। इथे आपल्याकडे बघा 1 2 3 मणी आहेत, लाल पांढरा लाल। तर मग इथे आपल्याला एकच लाल कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे, एकच लाल कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे। आणि या 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। बरोबर, इथे आपलं हे चौकोन तयार झालं। म्हणजे हा या 4 चौकोनांचा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे। बरोबर, हे बघा सुरुवातीला आपण 6 मण्यांचं केलं, मग 5 मण्यांचं, मग 4 मण्यांचं। आता इथे परत काय करायचं आहे, तर हा जो खालचा लाल मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला परत 5 मण्यांचाच राऊंड तयार करून घ्यायचा आहे। तर मी धाग्यामध्ये आता 4 पांढरे मणी ओवून घेते आहे। धाग्यामध्ये 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत। ठीक आहे, तर आपला ज्यातून धागा बाहेर निघाला आहे त्या मणीमध्येच परत धागा घालायचा आहे आणि त्याच्या पुढच्या एका मणीमध्ये धागा घालायचा आहे। इथे अशा प्रकारे हा 5चा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे। इथे एका मणीतून धागा बाहेर काढलेला आहे आपण। इथे परत धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि हा पांढरा मणी आणि हा लाल मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। हे बघा, बरोबर। आता पुढे काय करायचं, तर पुढच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे काय करायचं आहे, तर 3 पांढरे मणी घालून हा पांढरा आणि हा लाल आणि त्याच्या पुढचा एक लाल अशा 3 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। काय करायचं आहे, तर 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे। 3 पांढरे मणी मी ओवून घेतले आणि हा पांढरा मणी, हा लाल मणी आणि त्याचा पुढचा एक लाल मणी अशा 3 मणीतून धागा आपण बाहेर काढून घेऊया। बरोबर, अशाच प्रकारे संपूर्ण लाईन ही आपण अशीच करून घ्यायची आहे ह्या सर्कलपर्यंत, ह्या चौकोनापर्यंत। तर आपण हे पूर्ण असंच करून घेऊया। आता आपला हा 5चा राऊंड इथे असा पूर्ण झालेला आहे, शेवटचा बाकी आहे।
तर मी काय करणार आता, हा लाल मणी आणि हा पांढरा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा पांढरा मणी, दोन मणीतून मी धागा बाहेर काढून घेतला। आता आपल्याकडे किती मणी आहेत तर 1 2 आणि 3 मणी आहेत। मग आपल्याकडे 5चं सर्कल होण्यासाठी 2च मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 पांढरा लाल पांढरा अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। अशा 3 मण्यातून मी धागा बाहेर काढून घेतलेला आता आहे, बरोबर। आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता 6चा राऊंड करायचा आहे। तर मी काय करणार, जर हा 5चा राऊंड आणि हा 5चा राऊंड, ह्या दोघांमधले जे मिडलमधले मोती आहेत, हे मधले जे मोती आहेत 2, ह्याच्यावर आपल्याला 6चा राऊंड तयार करून घ्यायचा आहे। तर आपण त्या 2 मोत्यांवरती येऊया। हे बघा, हे 2 5चे राऊंडवाले सर्कल होते, त्यातला हा आणि हा, ह्या दोघांवरती आपल्याला आता 6चा राऊंड करायचा आहे। तर मी आता धाग्यामध्ये 4 पांढरे मणी ओवून घेत आहे। 4 पांढरे मणी ओवून घेतले आणि हा मणी आणि हा मणी, ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। धागा बाहेर आलेला मणी आणि त्याचा मागचा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतला की आपल्या इथे 6चं सर्कल तयार होईल। पुढच्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले। आता 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला आता ही पूर्ण लाईन करून घ्यायची आहे। 6चा राऊंड आपल्याला हा पूर्ण करून घ्यायचा आहे। शेवटच्या ह्या वर्तुळापर्यंत आपण हे असंच करून घेऊया। ह्या 5 मण्यांच्या सर्कलपर्यंत 6चा राऊंड पूर्ण करून घेऊया। अशा प्रकारे आपला हा 6चा राऊंड इथपर्यंत कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर 1 2 3 अशा 3 पांढऱ्या मणींतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला आता किती मणी घ्यावे लागतील तर आपल्याकडे 1 2 3 4 आहेत। मग 6चं होण्यासाठी 2च आपण आता मणी ओवून घ्यायचे आहेत पांढऱ्या कलरचे आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, बरोबर। आता सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे, आणि एक लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या, नाहीतर मग तुमचा ओखळीचा आकार हा येणार नाही। हा गोलसर असा आकार, गोल असा आकार यायला हवा। धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला। आता आपल्याला परत ह्याच्यावरती 6चाच राऊंड करायचा आहे। तर आपण काय करायचं आहे तर हे 2 मणी, हे 2 सर्कल आहेत 6चे, त्यातला हा आणि हा, ह्या 2 मण्यांवरती 6चा राऊंड तयार करायचा आहे। इथे आपण काय करायचं आहे तर 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले। आता हे 2 मणी आहेत मधले, त्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। जसं आपण ह्या 6चा राऊंड केला तसंच हाही 6चा राऊंड करून घ्यायचा आहे।
आता धाग्यामध्ये मी 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। ठीक आहे। आता ह्या पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3चा राऊंड 6चा राऊंड पूर्ण करायचा आहे। प्रत्येक वेळेला हे 6चं सर्कल असंच करायचं आहे। हे आपण करून घेऊया। ह्या सर्कलपर्यंत हे आपण करून घेऊया। अशा प्रकारे हा आपला 6चा राऊंड इथपर्यंत पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं तर हा सर्कलचा हा जो वरचा मणी आहे इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपल्याकडे बघा 1 2 3 4 असे 4 मणी राहिलेत। मग 6चा राऊंड होण्यासाठी 2च मणी आता ओवून घ्यायचे आहेत आणि या 4ही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा 6चा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे। तर आता ह्या बाकीच्या 1 2 3 अशा 3 मण्यांतून मी धागा बाहेर काढून घेते। इथे आपल्या आता ही स्टेप हा राऊंडही आता पूर्ण झालेला आहे। उखळ आपलं इथपर्यंत हे असं झालेलं आहे आणि आता एक शेवटचा राऊंड आपला 6 सर्कलचा बाकी आहे, तो आता आपण करून घेऊया। तर आता माझी सुई इथून निघाली आहे 6चा राऊंड केल्यानंतर। आता ही वरच्या एका मणीतून बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या 2 मोत्यांवरती म्हणजे हे 6चं सर्कल हे 6चं सर्कल ह्यातले मधले जे 2 मणी आहेत ह्याच्यावरती 6चं सर्कल परत तयार करून घ्यायचं आहे। तर इथे थोडेसे आता आपल्याला लाल मणी लागतील। तर आता आपण एक पांढऱ्या कलरचा मणी आणि 2 लाल कलरचे मणी आणि परत एक पांढऱ्या कलरचा मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालाय तो मणी आणि त्याच्या मागचा मणी ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आता आपल्याला संपूर्ण हा राऊंड इथपर्यंत शेवटच्या स्टेपपर्यंत करायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक पांढरा मणी आणि 2 लाल मणी, एक पांढरा मणी 2 लाल मणी असे 3 मणी ओवून घेतले। एक पांढरा 2 लाल आणि पांढरा ह्या 3 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे पण झालं 6चं सर्कल। आता पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून जसं आता आपण केलं एक पांढरा 2 लाल अशाच प्रकारे एक पांढरा 2 लाल असं घेऊन इथपर्यंत आपण पूर्ण करून घेऊया आणि मग बघूया काय करायचं ते। तर आता हे उखळ आपलं इथपर्यंत असं तयार झालेलं आहे। आता हा शेवटचा राऊंड आपला बाकी आहे। इथे आपल्याकडे हा राऊंड झाल्यानंतर ह्या 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा मी आता बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला आता 6चा राऊंड होण्यासाठी 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 2 लाल कलरचे मणी ओवून घेतले। आता 1 2 3 4 अशा 4 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। चार मण्यांतून धागा बाहेर काढून घेतला। ह्या अशा प्रकारे हे आपलं आता उखळ तयार झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या उखळला हे जे आपलं खाली असा हे राऊंड दिसतोय होल दिसतोय तर त्या ह्या बेसला आपण एक अशा 2 दांड्या तयार करणार आहोत मुसळ बसण्यासाठी। हे बघा ह्या उखळीला बघा खाली कशा अशा ह्या दांड्या केलेल्या आहेत 2, ह्या अशाच आपल्याला आता ह्या खालच्या साईडला करून घ्यायच्या आहेत।
हे मुसळ असं बसावं, खाली येऊ नये, बसावं म्हणून याच्यासाठी हा बेस आपल्याला आता करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे बरोबर. जर तुमचा धागा भरपूर असा उरलेला असेल तर तो तिथे कट न करता तुम्ही जर मण्यांतून काढत हा जो खालचा 5 मण्यांचं सर्कल आहे ह्यातल्या या खालच्या मण्यातून काढून आणू शकता. जर तुमचा धागा भरपूर राहिला असेल तर असा काढत आणून ह्या मण्यातून काढून घ्या, आणि जर नसेल तर मग इथेच कट करून मग इथे जॉईन करून घ्या. तर माझा धागा अपुरा असल्यामुळे मी आता डायरेक्टली तो इथे जॉईन करून घेणार आहे. मग बघूया आपण पुढे काय करायचं ते. अशा प्रकारे मी हा धागा ह्या खालच्या साईडून बाहेर काढून घेतलेला आहे. हे बघा, हे 2 5चे सर्कल होते आपले केलेले आधीचे. त्या दोन 5च्या सर्कलमध्ये जो मधला मणी होता त्यातून मी धागा बाहेर काढलेला आहे. ह्या मधल्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले. आता काय करायचं आहे ते नीट बघा. आपला धागा इथून निघालेला आहे बरोबर, तर त्याचीच फ्रंट साईड म्हणजे त्याचीच समोरची साईड आहे, तिथूनच धागा बरोबर आपल्याला बाहेर काढायचा आहे. आता हे समोरचे तुम्हाला 5चे सर्कल 2 दिसत आहेत, हा आणि हा. तर ह्या दोघांमधला जो मधला मणी आहे म्हणजे ह्यातून मी धागा बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, हे 2 5चे सर्कल, ह्यातला मधला मणी, ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तरी मी सुई बाहेर काढून अशी घेणार आहे. हे बघा बरोबर. हे अशा प्रकारे ही आपली लाईन तयार होईल. अशा प्रकारे हे बघा बरोबर. आता आपल्याला अशी झाली, आता अशी करायची आहे, आडवी करायची आहे. तर काय करायचं, तर आपण एक धागा हा 4-5 मण्यांतून बाहेर काढून घेऊन हा जो ही आपल्या आता समोरची बाजू आहे ही बरोबर, ही समोरची बाजू आहे, ह्यातला हा जो मधला मणी आहे ह्यातून आता धागा आपण बाहेर काढून घेऊया. तर मी धागा तिथपर्यंत फिरवून घेऊन आणते. आता मी हे समोरच्या बाजूने धागा बाहेर काढून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. इथे आपल्याला परत 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले. आता त्याच्याच समोरचा जो मणी आहे म्हणजे समोरचे 2 सर्कल आहे त्याचा जो मधला भाग आहे, मधला मणी आहे, हा मणी, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ह्या 2 सर्कलच्या मधल्या मणीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपलं हे 2 लाईन या बेसच्या तयार झालेल्या आहेत बरोबर. आता इथे काय करायचं, तर आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. इथून मणी निघाला आहे तर आधी गाठ लगेच बांधू नका. 2-3 मण्यातून धागा बाहेर काढा आणि मगच गाठ मारून घ्यायची आहे. आणि परत 2 मण्यातून धागा काढून मगच धागा कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी त्याचा गाठ मारते आहे आणि 1-2 मण्यातून धागा बाहेर काढून मगच कट करणार आहे. आता इथे धागा मी कट करून घेते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपलं उखळ तयार झालेलं आहे. हे बघा, हा आपला बेस झाला तयार. हे असं उखळ आपलं तयार छानसं झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे मुसळ कसं करायचं ते. तर आता आपण बघणार आहोत हे मुसळ कसं करायचं ते.
त्यासाठी आपण सुरुवातीला आता धाग्यामध्ये 4 लाल कलरचे मणी ओवून घेऊया। 4 लाल कलरचे मणी ओवून घेतले। इथे आपल्याला आता चौकोन तयार करायचा आहे, 4 मण्यांचा चौकोन। तर हा जो शेवटचा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। की हे आपलं हे चौकोन असे इथे तयार होईल। आता ह्या 4ही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे। चारही मण्यातून धागा फिरवून घेतला। आता इथे आपल्याला परत आता असेच चौकोन 3 तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर आता धागा इथून निघाला आहे, तर परत धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे। परत या 4ही मण्यातून धागा एकदा फिरवून घ्यायचा आहे। ह्या 4ही मण्यातून आपण धागा फिरवून घेऊया। इथे ह्या परत मणीतून धागा असा बाहेर काढून इथे परत 3 मणी घालून इकडचा चौकोन पूर्ण करून घेऊया। इथे हे आपली 3 चौकोनाची अशी छोटीशी पट्टी तयार झाली आहे। आता आपण काय करायचं आहे, तर हा शेवटचा जो चौकोन आहे त्याचा हा जो खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्या मणीतून आणि त्याच्या एका पुढच्या लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। आता इथे परत 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता आपला संपूर्ण राऊंड हा पांढऱ्या कलरच्या मण्यांचाच असणार आहे। आता हा पांढरा मणी हा लाल मणी अशा 2 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे परत 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा आणि हा लाल अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, हे अशा प्रकारे आता हा पांढरा राऊंडही आपला झालेला आहे। आता परत खाली ह्या मणीवर यायचं आहे, ह्या पांढऱ्या मणीवर यायचं आहे। तर मी आता पहिल्यांदा ह्या मणीतून धागा बाहेर काढणार आणि परत ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेणार आहे। आणि इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या कलरचे घेतले। आता हा जो तिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याच्या पुढचा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा आणि हा पांढरा अशा 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या एका पुढच्या शेवटच्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा आणि हा पांढरा अशा ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला 11 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। हे आपले किती झाले, 1 2 3 झाले। आता बाकीचे जे राहिलेले आहेत ते पांढऱ्या कलरच्या मण्यांमध्येच बाकीचे पूर्ण करायचे आहेत आणि एकूण 11 चौकोन तयार करून घ्यायचे
आहे। तर आपण असे 11 चौकोन तयार करून घेऊया। अशा प्रकारे ही आपली 11 राऊंडची पट्टी आता तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, माझा धागा हा इथून निघालेला आहे बरोबर। आता ही अशी पट्टी दुमडायची, बरोबर अशी दुमडली की हे आपण टोक आधी बघूया की हा धागा इथून निघाला आहे। तर मी या 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून पहिल्यांदा घेते। तीन मण्यातून धागा बाहेर काढून घेतला। आता इथे आपल्याला चौकोन पाहिजे बरोबर। आपलं सगळं हे चौकोनावर ही दांडी होती, त्याच्यामुळे आता हा इथे आपल्याला 4 चौकोन होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि धागा इथून बाहेर आलेला आहे। तर ह्या 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता संपूर्ण आपल्याला पट्टी ही एक एक मणी घालून जॉईंट करून घ्यायची आहे। ठीक आहे, असं 4ही मण्यातून आता मी धागा फिरवून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, तर पुढे हे 2 मणी दिसत आहेत तुम्हाला, हे 2 मणी। आता धागा इथून बाहेर आला आहे, तर ह्या मणीतून धागा खालच्या बाजूने बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे। आता इथे आपल्याला 4चा चौकोन होण्यासाठी एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत ह्या 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। एका मणीतून मी बाहेर काढला, ह्या 2 आणि हा 3रा मणी बरोबर, हे बघा। ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला ही पट्टी अशीच पूर्ण जॉईंट करून घ्यायची आहे। आता पुढे काय करायचं आहे, तर सेम प्रोसेस करायची आहे। आता हा जो मणी आहे त्याच्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपण जो ओवून घेतलेला तो काढून घेतला। आता त्याच्या खालच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे इथपर्यंत आपण धागा बाहेर काढून घेतला। आता इथे 3 मणी आले। अशाच पद्धतीने सगळीकडे असे 3 मणी आल्यानंतर एक एक मणी एक एक मणी घालून पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। आता इथे एक बघा, एक मणी घालायचा असा आणि या 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। तीन मण्यातून धागा बाहेर काढून या चौथ्या मणीतूनही काढून घेऊया। नीट घट्ट ओढून घ्या धागा, त्याच्यामुळे हे मुसळ आहे ते नीट व्यवस्थित येईल। आता अशाच प्रकारे आपण प्रत्येक ठिकाणी एक एक मणी घालून ही पट्टी जॉईंट करून घेऊया। इथपर्यंत आता आपण ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि हा जो शेवटचा मी राऊंड बाकी ठेवला आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की इथे पांढरा मणी न घेता इथे तुम्ही लाल मणी घ्यायचा आहे। तर इथे शेवटच्या राऊंडला एक लाल मणी घेऊन राऊंड तो कंप्लीट करायचा आहे। तर आता मी ह्या लाल मणी ओवून घेतला, तर 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घेणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपलं मुसळ रेडी झालेलं आहे। आता 1 2 मण्यातून धागा बाहेर काढून गाठ मारून घ्यायची आहे।
आता परत गाठ मारल्यानंतरही एका 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि आता धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे आपलं मुसळ रेडी झालेलं, तयार झालेलं आहे. हे उखळ, हे जे आपण आता केलं ते, आणि हे मुसळ. अशा प्रकारे आपण आज भातुकलीमधला एक प्रकार बघितला, उखळ आणि मुसळचा. तर हे अशा प्रकारे आपण उखळ आणि मुसळ तयार केलेला आहे. भातुकलीमधला एक प्रकार आपण आज शिकलेलो आहोत. हे उखळ आणि मुसळ मी केलं होतं 6 नंबरच्या मण्यांमध्ये, मोत्यांमध्ये, आणि हे आपण केलं ते 5 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेलं आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचं असेल त्या साईजमध्ये, त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता. तर तुम्हाला आजचा हा उखळ आणि मुसळचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला मोत्यांच्या विविध गोष्टी शिकायला मिळतील. ज्यांना मोत्यांच्या गोष्टी करायची आवड आहे अशांपर्यंत हा चॅनल हे सगळे व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. पुढच्या भागात आपण बघूया अजून भातुकलीचा एक वेगळा प्रकार.